वन्स अगेन वेलकम इन अ सहज शिक्षण चॅनल. स्टुडंट, आज आपण इयत्ता 7वीचा भूगोल हा विषय बघत आहोत. त्यामधला 5वा जो धडा आहे वारे, या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तसेच याच्या आधीचे जे सगळे धडे आहेत याचे स्वाध्याय ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता 7वी भूगोल ही प्लेलिस्ट बनवली आहे. या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते स्वाध्याय बघू शकता. यातला आपला पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिला, हवा प्रसरण पावली की. पर्याय दिलेले आहेत. घन होते, आ नाहीशी होते, ई पर्याय विरळ होते, ई पर्याय दमट होते. तर याचे उत्तर बघा, हवा प्रसरण पावली की विरळ होते. दुसरं, वारे हवेच्या जास्त दाबाकडून. पर्याय अ आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात. पर्याय आ थंड हवेच्या दाबाकडे वाहतात. पर्याय ई हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. आणि दुसरा पर्याय, पुढील ई पर्याय, आहे तिथेच राहतात. तर उत्तर आहे, वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात. तिसरा प्रश्न, उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे. पर्याय अ दक्षिणेकडे वळतात. पर्याय आ पूर्वेकडे वळतात. पर्याय ई पश्चिमेकडे वळतात. आणि त्यानंतरचा पर्याय ई आहे उत्तरेकडे वळतात. तर बघूयात उत्तर. उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात. चौथा, भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात. पर्याय अ आग्नेयेकडून वायव्येकडे असते. पर्याय आ नैऋत्येकडून ईशान्येकडे असते. पर्याय ई ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. पर्याय ई वायव्येकडून आग्नेयेकडे असते. उत्तर, भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋत्येकडे असते. पाचवा, गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात. पर्याय अ विषुववृत्ताकडे वाहतात. पर्याय आ 40 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात. पर्याय ई ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात. आणि त्या पुढचा पर्याय ई 40 अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात. उत्तर, गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात 40 अंश उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात. प्रश्न दुसरा, खालील वर्णनांवरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. त्यातला पहिला, नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात. तर हा जो वाऱ्याचा प्रकार आहे हा आहे नैऋत्य मोसमी वारे.
दुसरा, उत्तर ध्रुवीय प्रदेशांकडून 60° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते. तर हे जे वारे आहेत ते आहेत ध्रुवीय वारे. तिसरा, डोंगर माथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगर पायथ्याशी दरी खोऱ्यात हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते. उत्तरामध्ये हे जे वारे आहेत याला दरीय वारे असे म्हणतात. दरीय वारे हे उत्तर लिहायचं आहे. चला विद्यार्थ्यांनो, प्रश्न तिसरा आपण बघणार आहोत. पुढे हवेचा दाब क्रमवार मिलीबार मध्ये दिलेला आहे. त्यावरून आवर्त व प्रत्यावर्ताची आकृती काढा. तर इथे हवेचा दाब दिलेला आहे 990, 994, 996, 1000. तर यासाठीची आकृती ही अशी असणार आहे. वायुदाब मूल्य मिलीबार मध्ये. तर ही आहे त्याची आकृती. त्यानंतरचा जो हवेचा क्रमवार दाब दिलेला आहे तो बघा 1030, 1020, 1010 आणि 1000. तर यानुसार जी आकृती असणार आहे ती अशा प्रकारची असणार आहे. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हे दाखवलेलं आहे. बघा, आतून बाण बाहेर गेलेला दिसतोय. तर या ठिकाणी इथे या ह्याच्यामध्ये जास्त दाब बाहेर आहे आणि बाहेरून तो आतमध्ये कमी दाबाकडे दिसतोय. प्रश्न चौथा, एकच भौगोलिक कारण लिहा. पहिला, विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो. याचे उत्तर पॉइंट पहिला. विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे 5° अक्षवृत्तापर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सारखाच असतो. त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुववृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत. म्हणून विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो. दुसरा, उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. तर चला आपण याचे उत्तर बघूया. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा नक्की शेअर करा. पॉइंट पहिला, दक्षिण गोलार्धामध्ये जलभाग जास्त आहे. या भागात कोणताही अडथळा नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही. दुसरा पॉइंट, उत्तर गोलार्धामध्ये भूपृष्ठाचा उंच सखलपणाचा अडथळा असल्याने वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात. त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात. तिसरा प्रश्न, उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून तर हिवाळ्यातील
परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात? याचे कारण उत्तर आहे पॉइंट पहिला, उन्हाळ्यात जास्त कालावधीसाठीचे जमिनीचे तापमान अधिक असते. त्यामुळे उन्हाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा तुलनेने कमी असतो. त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून येतात. दुसरा, हिवाळ्यात जास्त कालावधीसाठीचे जमिनीचे तापमान कमी असते. त्यामुळे हिवाळ्यात जमिनीवरील हवेचा दाब हा समुद्रातील हवेच्या दाबापेक्षा जास्त असतो. त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राच्या दिशेने वाहतात. चौथा, वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. तर याचे उत्तर, हवेच्या दाबामध्ये फरक नसेल तर हवेची हालचाल होत नाही. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. म्हणून वारे वाहण्यासाठी दाबामध्ये फरक असावा लागतो. आता प्रश्न 5वा, पुढील ओघ तक्ता पूर्ण करा. तर हा आहे वाऱ्यांचे प्रकार. त्याच्यामध्ये वाऱ्यांचे प्रकार आहेत ग्रहीय वारे, हंगामी वारे आणि स्थानिक वारे. ग्रहीय वाऱ्याचे प्रकार: ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे, पूर्वीय वारे. हंगामी वाऱ्यांचे प्रकार: नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मोसमी वारे. त्यानंतर पुढे स्थानिक वारे, त्याचे प्रकार: आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे, दरीय वारे, पर्वतीय वारे, मतलई वारे आणि खारे वारे. तर अशा प्रकारे हा ओघ तक्ता आपण पूर्ण केला. आता प्रश्न 6वा, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला, ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो? तर चला बघूया त्याचं उत्तर. पॉइंट पहिला, ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांमधील तापमान हे वर्षभर 0°C पेक्षाही कमी असते. दुसरं, त्यामुळे या ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंड असते. त्यामुळे हवेची घनता जास्त असते. म्हणून ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो. दुसरा, पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो? उत्तर, पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेच्या डावीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. अशा प्रकारे पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर परिणाम होतो. तिसरा आहे प्रश्न, आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात? उत्तर, पॉइंट पहिला, एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्यांची परिस्थिती निर्माण होते. आणि दुसरं, कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र हे मध्यभागी असल्याने सभोवतालच्या प्रदेशातील
जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात. त्यामुळे आवर्त वारे हे चक्राकार दिशेनेच वाहतात. चौथा प्रश्न. आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा. याचे उत्तर बघा विद्यार्थ्यांनो. पॉइंट पहिला, एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी झाल्यास तसेच सभोवताली हवेचा दाब जास्त असणे या कारणांमुळे आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते. आवर्त वाऱ्यांचे परिणाम पुढील प्रमाणे होतात. आवर्त वाऱ्यांमुळे आकाश ढगाळलेले राहते. आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो आणि काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतच्या प्रदेशात जीवितहानी व वित्तहानी होते. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपला या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.